पंतप्रधान मोदींचा हा सुवर्ण काळ। देशातील 25 कोटी लोक गरिबीमधून बाहेर, मोदींकडून तरुणाईच्या स्वप्नांना पंख देण्याचं कार्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे गौरवाचे उद्गार। पंडित नेहरू आणि मोदींची तुलना होऊच शकत नाही। नेहरूंनी देशाची प्रतिष्ठा राखली, देश संघटित करण्याचं काम केलं। शरद पवारांचा हल्लाबोल, तर पंडित नेहरूंसोबत मोदींची तुलना करत नाही, फडणवीसांचं स्पष्टीकरण। अमरावती विधान परिषदेचे काँग्रेस उमेदवार रुग्णालयात भरती। प्रचार सोडून हर्षजित देशमुख रुग्णालयात ऍडमिट झाल्यामुळे दबाव असल्याची चर्चा, तर देशमुख मॅनेज झाले, त्यांनी 10 ते 15 कोटी घेतल्याची चर्चा। यशोमती ठाकूर यांचा दावा। सोलापुरात शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन। गोकुळ कारखान्याने 58 कोटी रुपये ऊस बिल थकवल्याचा आरोप। मागील 17 दिवसांपासून उपोषण, प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे शेतकरी आक्रमक। मुंबईमध्ये नोकरीसाठीही मराठी माणसावर अन्याय। नोकरी.com आणि लिंक्डइनवरील जाहिरातींमुळे वाद। फक्त गुजराती आणि मारवाडी उमेदवारांना प्राधान्य। मराठी एकीकरण समिती आक्रमक, संबंधित कंपनीवर कारवाईची मागणी। विधान भवन, मुंबई पुणे पालिका संघ मुख्यालयाला उडवण्याची धमकी। मुंबई महापौरांना धमकीचा ईमेल। मेलमध्ये ऑपरेशन ब्लू स्टारचा उल्लेख। प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क।